हाय हॅलो नमस्कार सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं काकींचं काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा आनंदाचा जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर मी कोल्हापूरवरून माहेरी आले होते, म्हणजेच गावी आले होते. सासरवरून मी रात्री माहेरी आले आणि आता आम्ही चाललो आहे सौंदत्ती डोंगराला. तर गावातून आमच्या सगळेजण मिळून दरवर्षी अशा पद्धतीने डोंगराला जातात रेणुका देवीला च्या दर्शनाला. तर सकाळी पहाटे मी 3:30 वाजता उठले होते. 3:30 वाजता उठून आंघोळ करून देवपूजासुद्धा करून घेतली होती आणि जाण्यासाठीची जी तयारी होती, बॅगा आमच्या रात्रीच भरून अशा पद्धतीने आम्ही ठेवल्या होत्या, कारण मला सकाळी पहाटे 5:30ला म्हणजे जायचं होतं. तर हे आहे आमच्या गावचं ग्रामदैवत हनुमान मंदिर. तर या देवाची सुद्धा लवकरच यात्रा आहे. तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन. तर सर्वात आधी आम्ही ग्रामदेवतेच्या पाया पडलो. त्यानंतर आम्हाला ज्या घेऊन जाणाऱ्या बस होत्या, मिनी बस, त्यासुद्धा आल्या होत्या. तर आता इथे सुवासिन्या तर इकडे सगळ्या आता गाडीची पूजा करून घेत होत्या. गाडीला हार घातला, गाडीची पूजा करून घेतली आणि आम्ही सगळेजण मिळून देवाला जाण्यासाठी निघालो. तर श्रीषासुद्धा बघू शकता इकडे. मला श्रीषाने अजिबात त्रास दिला नव्हता. एकदम तर 1च्या दरम्यान आम्ही जोगळ विहीर म्हणून आहे तिथे पोचलो होतो. तिथे लिंब नेसला. तर तिथे जेवण केलं. तिथलं काय शूट मी केलं नाही. आणि त्यानंतर आम्ही डोंगर चढलो. डोंगर चढल्यानंतर पाऊस खूप पडला होता. तर आम्ही 1 तासभर गाडीतच बसून होतो. त्यानंतर दर्शनला गेलो आम्ही. तर दर्शनला इकडे गर्दी होती आणि लाईनमध्ये आम्ही अशा पद्धतीने उभारलो होतो सगळेजण. तर दर्शनसुद्धा आमचं 2 तासानंतर लगेच झालं. संध्याकाळचे 7 वाजले होते. अजून अंधारसुद्धा झाला नव्हता आणि दर्शन करून आता आम्ही बाहेर आलो आहे. त्यानंतर आता आम्ही चाललो होतो कुंडाला. म्हणजेच इथेसुद्धा सकाळची अंघोळ केली जाते कुंडावर. तर आता तिथे आम्ही पाया पडण्यासाठी कुंडावर चाललो होतो आणि पाऊस खूप पडला होता. खूप म्हणजे खूप पाऊस पडला होता. सगळं स्वच्छ झालं होतं, सगळं धुवून गेलं होतं आणि आता सगळेजण कुंडाकडे चालले होते. तर इथल्या मंदिराचं सुद्धा कामकाज चालू होतं. म्हणजे मंदिर बांधायला काढलं असल्यामुळे इकडे सुद्धा दर्शन थोड्या वेळासाठी बंद केलं जातं आणि थोड्या वेळानं परत उघडलं जातं. तर आता आम्ही सगळेजण मिळून कुंडाकडे आलो होतो. हे मंदिर कर्नाटकमध्ये आहे आणि असं म्हटलं जातं की या देवाला आपण जर एकदा येतो म्हटलं, त्यानंतर जर नाही गेलं तर देव आपली वाट बघत असतो. त्यामुळे या देवाला जातो असं कोण बोलत नाही. जायचं असेल तर डायरेक्ट सगळेजण जातात. तर सगळेजण आता आम्ही इकडे आलो होतो आणि पावसामुळे बघू शकता इकडे सुद्धा खूप पाण्याचा मोठाच्या मोठा असा म्हणजे ओढाच म्हणू शकता किंवा खूप असं पाणी येत होतं. अशा पद्धतीने बघू शकता इकडे अशा पद्धतीने घाणीचं सगळं वरून पाणी येत होतं आणि कुंडाचं पाणी म्हणजेच नदीचं पाणी इकडे येतं. तर परसराम जो गड आहे तिथे नदी आहे, त्या नदीचं पाणी इथे कुंडामध्ये येतं आणि असं म्हणतात की देव या ठिकाणी देवीचं ह्या ठिकाणी हे असल्यामुळं इथे खूप हे पाणी वगैरे शुभ मानलं जातं. तिथे सुद्धा आम्ही दर्शन करून आलो. त्यानंतर हे एक सुंदर दृश्य पाहायला मिळालं.
बघू शकता तुम्ही सुद्धा. त्यानंतर आम्ही जमदग्नी आणि परशुराम मंदिरला सुद्धा जाऊन पाया पडून आलो. त्यानंतर रूमवर आलो. तर रूमवर इकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू होती. संध्याकाळच्या जेवणामध्ये भात आणि पिठल्याची पुरुष बनवत होते. तर आमच्या लेडीजचे इकडं आट्टाचं पीठ मळायचं चालू होतं, कारण देवीला निवदासाठी दुसऱ्या दिवशी ज्या परड्या भरल्या जातात तर त्याच्यामध्ये पुरणपोळीचे कडबू लागतात. तर त्यासाठी आम्ही इकडे पीठ मळत होतो. पीठ मळून झाल्यानंतर आम्ही लेडीजने सगळ्यांनी मिळून अशा पद्धतीने जेवण केलं. तर जेवणात मस्त होते पापड, पिठलं आणि भात. तर अशा पद्धतीने सगळेजण एक दिवसासाठी मिळून मिसळून राहतात, मिळून मिसळून काम करतात आणि सगळेजण मस्त देवीचा जागर करत अशा पद्धतीने कडबू वगैरे बनवतात. तर रात्री 2:30 वाजेपर्यंत आम्ही मिळून मिसळून सगळेजण कडबू बनवत होतो. गावातले एकत्र सगळेजण अशा वेळी येतात. तर एकटं पुरण वाटून देत होतं, तर एकटं लाटत होतं, एकटे तळत होते. अशा पद्धतीने देवीचा जागर करत गाणी म्हणत आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून देवीसाठी नैवेद्यासाठी कडबू बनवले. देवाचा जय जयकार. तर इथे बघू शकता, एक दिवसासाठी खूप छान वाटतं. वर्षातून एकदा अशा पद्धतीने सगळेजण डोंगराला जातात आणि तिकडे जाऊन मस्त अशा पद्धतीने जागर करतात. तर अशा पद्धतीने मजा मस्ती असते. तर रात्री आम्ही 2:30 फक्त लेडीजच काम करत नाहीत, तर जेंट्ससुद्धा लेडीजांच्या बरोबर मिळून मिसळून, लेडीज आणि जेंट्स दोघेजण मिळून मिसळून त्या दिवशी काम करतात. तर अशा पद्धतीने कानुले बनवले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण स्वयंपाक बनवला. भात, भाजी, आमटी, कडबू आणि आता इकडे चालू होत्या देवाच्या परड्या भरायला चालू होत्या. तर देवीची जगसुद्धा आणला होता आणि देवीच्या अशा पद्धतीने परड्या भरल्या. देवीची आरती केली. त्यानंतर सगळ्यांनी नारळ वगैरे फोडून घेतले. सगळ्यांनी मिळून मिसळून परत जेवण केलं आणि दुपारी 2:30 वाजता आम्ही डोंगर सोडला, म्हणजेच तिथून निघालो. आणि बघू शकता आमची श्रीषा खूप म्हणजे खूप शांत बसली होती. तिकडे ती जरासुद्धा रडली नाही. आणि आता आम्ही तिथून निघालेलो. तर त्यानंतर आता आम्ही तर येताना सगळेजण झोपले होते, कारण सगळ्यांची रात्रीला जागरण झाली होती. तर येताना सगळेजण निवांत झोपून आले. तर त्यानंतर आता आम्ही पोचलो होतो. कर्नाटकातलीच वळेवा देवी आहे, तर वळेवा मंदिरला पोचलो होतो. ही आहे रेणुकाची लहान बहीण. तर रेणुकाचा डोंगर सोडल्यानंतर या देवीला जायलाच लागतं, त्याच्यामुळे सगळेजण इकडे आले होते. तर तिथे सुद्धा ओटी घेतली होती, आईची ओटी भरली. तर या मंदिराचं कामसुद्धा बघू शकता किती सुंदर असं आहे. आणि इकडे अशा पद्धतीने फुलभंडारा उधळला जातो. तर आम्ही फुलभंडारा घेतला आणि देवीच्या इकडे फुलभंडारासुद्धा उधळला. श्रीषाला मी घेऊन पहिल्यांदाच गेली होती. तर त्या मावशी आमच्या श्रीषालासुद्धा किती हे करत होत्या. तर त्यानंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेलो. तर सगळेजण अशा पद्धतीने फुलभंडारा उधळून आतमध्ये गेले गाभाऱ्यामध्ये. तर इकडे बघू शकता, ही आहे वळेवा देवी. तर इथे मी ओटी भरली. तर मूर्तीसुद्धा बघू शकता देवीची किती म्हणजे देखणी अशी आहे. खूप सुंदर अशी देवीची मूर्ती आहे, तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता. तर त्यानंतर रात्री 8 वाजता आम्ही गावात पोचलो, आमच्या ग्रामदेवतेच्या इथे. आणि इकडे सुद्धा अशा पद्धतीने परत पडल्या भरल्या जातात. घरातून नैवेद्य करून आणला जातो गोडाचा आणि अशा पद्धतीने पडल्या भरल्या जातात. तर इथे सुद्धा आता सगळेजण पडल्या भरत होते आणि आता इथे सुद्धा आरती होणार आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. तर अशा पद्धतीने होती आमची रेणुका यात्रा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.